नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, बॅकग्राऊंडला जे तुम्हाला नॉईस येतो आहे किंवा काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या थोडा इग्नोर करा, जेणेकरून तुम्हाला त्या थोड्याशा ऑकवर्ड वाटतील. थोडासा एक मेडिकल इश्यू असल्यामुळे मी तुम्हाला उभं राहून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तुमच्यासाठी, आणि जेणेकरून एक अवेअरनेस तुमच्यापर्यंत पोचावा आणि तुम्हाला चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचावी या दृष्टीने मी हा व्हिडिओ आता इथून पुढे मी चालू करणार आहे. तर ज्या बॅकग्राऊंडला तुम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत त्या थोड्याशा इग्नोर करा. जे महत्त्वाचं ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अवेअरनेस करण्याचा एक प्रयत्न करतो आहे, जो की आहे आपण समजा एखादी SIP आता सध्याच्या घडीला चालू जर करायची जर असेल तर सध्याच्या घडीला नक्की आपण काय केलं पाहिजे आणि कशाप्रकारे आपण त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एक आज हे करणार आहोत. तर सुरुवात करण्या अगोदर आपण एक एक्झाम्पल घेऊया की सुरुवात आपण जर चालू केली असती तर मी गेल्या टायमाला एक फेसबुकवरती एक लेख टाकले आहेत. भरपूर लेख असे मी फेसबुकवरती लेख अपलोड केलेले आहेत. ते जाऊन जर तुम्ही वाचलात प्रॉपर तर तुम्हाला एक चांगली इन्फॉर्मेशन त्याच्यातून मिळेल. जर तुम्ही फेसबुक पेजवरती जर नवीन असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करण्यासाठी मी माझं नाव जे आहे ते पूर्ण त्याच्यावरती सांगतो काय आहे ते. माझं नाव आहे श्रेयस श्रीकांत परब. जर तुम्ही फेसबुकवरती चेक केलात तर तुम्हाला श्रेयस श्रीकांत परब असं तुम्हाला नाव सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या दोन्ही हातामध्ये शिवाजी महाराजांचा ध्वज असलेला एक फोटो आहे, तो मी त्याच्यामध्ये अपलोड केलेला आहे. ती प्रोफाईल आहे माझी. मी पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यामध्ये त्याची जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी. तर तो फोटो तुम्ही जर प्रॉपर व्यवस्थित बघून त्याला जर तुम्ही हे केलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिसून येतील. मित्रांनो, काल आपण एक लेख अपलोड केलेला आहे. ते लेख तुम्ही जर वाचलात प्रॉपर तर तुम्हाला सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये दिसून येतील. तर आपण असे कोणते लेख काल अपलोड केलेले आहेत, तर एक पहिला लेख आहे बघा. तर सोपं उदाहरण आहे. फक्त आपण जर 500 रुपयाची SIP दर महिन्याला गुंतवणूक करून जर आपण सेव्हिंग इज हॅबिट इन्व्हेस्टिंग इन द माइंडसेट जर आपण असं जर लक्षात ठेवलं आणि दर महिन्याला जर आपण 500 रुपये शिल्लक ठेवून दर महिन्याला जर म्युच्युअल फंडमध्ये SIP केली तर एका मागच्या 10 वर्षाचा किंवा मागच्या 15 वर्षाचा डेटा काय सांगतो या उदाहरणावरती मी तो लेख तुमच्यासमोर मी लिहिलेला होता. तर त्या लेखामधलीच माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन. इथून पुढे कन्सिस्टन्सी ठेवून तुमच्यासमोर व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच या नोटिफिकेशन आयकॉनला ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळेल आणि चांगली क्लॅरिटी मिळेल तुम्हाला की म्युच्युअल फंड एक्झॅक्टली कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, कशाप्रकारे SIP आपण केली पाहिजे, लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर स्टेपअप SIP म्हणजे काय आहे आणि स्टेपअप SIP इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये किती केली पाहिजे, कशाप्रकारे पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे, त्याच्यानंतरला रिस्क ॲपेटाईट आपली जेवढी आहे त्याप्रमाणे आपलं अलोकेशन कसं पाहिजे, कोणकोणत्या सेक्टर्समध्ये आपल्याला अलोकेशन घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या आणि माहिती समजून जर व्यवस्थित तुम्हाला समजली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला इतर लोकांशी व्यवस्थित शेअर करा, जेणेकरून एक महत्त्वपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि एक मराठी माणसांपर्यंत हा जर व्हिडिओ चांगल्यापर्यंत जर पोचला तर मराठी माणसांमध्ये आणि इतर लोकांमध्ये सुद्धा एक चांगला अवेअरनेस निर्माण होईल आणि ते लोकंसुद्धा म्युच्युअल फंडच्या थ्रू एक चांगली वेल्थ क्रिएट करू शकतात. हा याच्या मागचा एक दृष्टिकोन आहे, जेणेकरून त्यांना मार्केटमध्ये आणून त्यांची चांगली वेल्थ क्रिएट करायची आहे. हा उद्देश या व्हिडिओ मागचा आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर मी तुम्हाला डेटा 2025 पर्यंतचा मी सांगतोय. जर तुम्ही 2005 साली म्हणजे जेव्हा मी 10 वर्षाचा होतो, म्हणजे माझा जन्म झालेला 1995, पण तेव्हापासून जर आपण 2005 पर्यंत जर आपण 500 रुपयाची जर SIP आपण स्टार्ट केली असती दरवर्षी, तर दरवर्षी आपले 12×5=60 याप्रमाणे तुम्ही जर विचार केला तर 6,000 रुपये तुमच्या वर्षाला जमा होतात. तर
20 वर्ष म्हणजे आतापर्यंत 2005 ते 2025 म्हणजे हा 20 वर्षाचा जो कालखंड आहे, या दरम्यान जर तुम्ही 500 रुपयाची SIP कोणत्याही एका म्युच्युअल फंडमध्ये जर केली असती तर त्याचा रिटर्न जर 12% आपण जर पकडला असता, म्हणजे साधारण CAGR म्हणजे कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रेट, CAGRचा फुल फॉर्म आहे, तर जर तो आपण पकडला असता तर त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जी झाली असती ती झाली असती एकूण म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा एकूण गुंतवणूक म्हणजे जी तुम्ही गुंतवलेली जी अमाऊंट आहे ती तुमची झाली असती 1,20,000 आणि एकूण त्याची सरासरी तुम्हाला जे रिटर्न्स मिळालेले आहेत ते तुम्ही 10 लाख प्लस म्हणजे 10 लाख प्लस तुम्हाला त्याच्यामधून ते रिटर्न्स तुम्हाला मिळाले असते. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की SIP इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे काय, SIP म्हणजे हा एक सर्वात अगोदर मोठा प्रश्न आहे की लोकांना SIP म्हणजे काय माहिती नाही आहे. तर SIP म्हणजे मित्रांनो एक म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट आपल्याला पहिली आधी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ती क्लिअर करणं गरजेचं आहे. तर SIP ही कन्सेप्ट म्हणजे काय आहे की जो रिटेल कॅटेगरीमधला जो कॉमन माणूस आहे किंवा कॉमन पब्लिक आहे त्यांच्यासाठी म्हणजे सॅलराईड पर्सन जे असतात त्यांच्यासाठी एक सेबीने सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही एक कॅटेगरी लॉन्च केलेली होती, जेणेकरून जे मासिक उत्पन्न जे लोक घेत आहेत त्यांना एक त्यांच्या पगारातला एक ठराविक हिस्सा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला होता. त्याला आपण असं बोलू शकतो की म्युच्युअल फंडच्या मार्फत स्टॉक मार्केटमध्ये ते लोक काय करत आहेत, इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि एक ठराविक हिस्सा पगारातून दर महिन्याला काढून तो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत होते. त्यामुळे आपण त्याच्यामधनं एक चांगलं त्यांना एक उत्पन्न पण त्यांचं मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होत होतं आणि एक चांगल्या प्रकारे त्यांची सेव्हिंग होत होती. तर ह्यामागे तुम्हाला लक्षात घेणं काय गरजेचं आहे की SIP म्हणजे काय, तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जसं आपला EMI दर महिन्याला आपण ठराविक जे काय आपण उपकरणं घेतो किंवा काही आपले होम लोन्स असतील त्याच्यामध्ये जसं आपण EMI पे करतो तसेच आपण EMI ते म्युच्युअल फंड कंपनीला आपण देतो आणि ते म्युच्युअल फंड कंपनी एका प्रोफेशनल फंड मॅनेजरच्या थ्रू ती काय करते, हाताळते आणि ते फंड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते आणि तिथून जो काही त्या कंपन्यांमध्ये तुमचा जो हिस्सा गुंतवला जातो तिथून जो काही रिटर्न्स येतो त्या स्टॉक्समध्ये गुंतवल्याच्या नंतरला तो तुम्हाला त्या तुमच्या पोलिओमध्ये क्रिएट झालेला दिसतो. ठीक आहे, आपण पूर्ण डिटेलमध्ये हळूहळू जाणार आहोत, पण सांगायची गोष्ट काय आहे की SIP आपण का निवडली पाहिजे. तर सर्वात अगोदर तुम्हाला लक्षात घेणं आहे की SIP निवडण्याचं मागचं उद्दिष्ट काय असतं, तर SIP आपण लहान रकमेमध्ये सुरू करू शकतो. आता तर तुम्ही हे पण तुम्हाला ऐकायला आलं असेल की जर तुम्ही गुगलवरती सर्च केला तर 100 रुपयाची सुद्धा आपण मार्केटमध्ये SIP करू शकतो म्युच्युअल फंडच्या मार्फत. म्हणजे 100 रुपयापासून आपण काय करू शकतो की मार्केटमध्ये जे मोठमोठ्या कंपन्या आहेत म्हणजे जसं की रिलायन्स इंडस्ट्री असेल, HDFC बँक, त्याच्यानंतर ICICI बँक यासारखे जे शेअर्स आहेत त्या शेअर्समध्ये आपण 100 रुपयापासून म्युच्युअल फंड मार्फत SIP करू शकतो. याला बोललं जातं लार्ज कॅप कॅटेगरी. म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये आपण SIP स्टार्ट करू शकतो. ठराविक कंपन्यांच्या काही त्याच्यामध्ये प्लॅन्स आहेत. जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी त्याच्यामध्ये जे प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये 100 रुपयाची SIP लार्ज कॅपमध्ये आपण सुरू करू शकतो ते तुम्हाला मी सांगेन त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत ते. त्याच्यानंतर दुसरा उद्देश काय आहे की SIP निवडण्याचा, तर मार्केट टायमिंगचा त्रास नाही आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मार्केटला कोणीही टाईम करू शकत नाही आणि एक्झॅक्ट टॉप अँड बॉटम मार्केटचा कोणी सांगू शकत नाही. हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे SIP कसं होतं की SIP दर महिन्याला तुमची ठराविक रक्कम तुमच्या अकाउंटमधून डेबिट होते. जी तुम्ही ठरवलेली अमाऊंट असेल ती ठराविक रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये डेबिट होणार, म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आणि तिकडनं ती मार्केटमध्ये प्रोफेशनल फंड मॅनेजरच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट होणार आणि त्याच्यातनं जे काही युनिट तुमच्याकडे येणार ते तुमच्या फोलिओमध्ये अपडेट होत जाणार. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की ठराविक रक्कम तुम्ही जी हे करणार, इन्व्हेस्ट करणार, ती तुमची दर महिन्याला जी तुम्ही डेट सिलेक्ट केलेली असणार त्या डेट मार्फत तुमच्या अकाउंटमधून ती डेबिट होऊन त्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार. कोणाच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आणि त्याच्यातून ती इन्व्हेस्टमेंट होणार. दुसरं काय की डिसिप्लिन आणि संयम राहतो. मित्रांनो, SIP जेव्हा आपण स्टार्ट करतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला सारखं बघण्याची गरज नसते, कारण त्याला प्रोफेशनल फंड मॅनेजर, त्याच्यानंतर तुम्ही ज्या डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू ती SIP केलेली असेल तो सुद्धा तुमचा पर्सनली लेवलवरती तो पोर्टफोलिओ हाताळत असतो आणि त्याला चांगल्या प्रकारे तो वॉच करत असतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा वेगळा असा टाईम तुम्हाला त्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटला देण्याची गरज नसते. हा सर्वात महत्त्वाचा एक त्याच्यामधला हे आहे प्लस पॉईंट आहे असं तुम्ही समजू शकता. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचं ह्याच्यामध्ये काय आहे, पोटेन्शियल आहे किंवा आपण ग्रोथ आहे असं आपण ह्याच्यामध्ये समजू शकतो. का आहे तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की
सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भारत हा विकसनशील देश आहे, विकसित देश नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे ग्रोथ अपॉर्च्युनिटी जी आहे ना ती ह्यूज लेवलवरती आहे आणि ह्याच्यातून जी ग्रोथ होईल ना ती आपली ग्रोथ हाय लेवलवरतीपर्यंत होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काय लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत हा विकसनशील देश असल्यामुळे आपल्याकडे असे काही सेक्टर्स आहेत आणि असे काही आपल्याकडे सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण जर म्युच्युअल फंडच्या मार्फत गुंतवणूक जर करत असो तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आपण म्युच्युअल फंडच्या थ्रू जेव्हा गुंतवणूक करतो त्यावेळेला पर्टिक्युलर स्टॉकमध्ये गुंतवणूक न करता आपण 50 ते 60 कंपन्यांचा एक जो काही ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि आपली जी अमाऊंट असेल भले ती ₹100 असू दे, ₹500 असू दे किंवा ₹1000 असू दे, कितीही अमाऊंट असू दे, तर ती अमाऊंट तुमची स्प्लिट होऊन त्या काय कंपन्यांमध्ये काय केली जाते, गुंतवणूक केली जाते आणि त्याच्या थ्रू तुमची ती मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन ऑफ द इन्व्हेस्टमेंट्स ऑफ तुमची जी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट असते ती पूर्ण स्प्लिट होऊन तुम्ही त्या 70 ते 50 कंपन्यांमध्ये विभागून तुमची गुंतवणूक होते. त्यामुळे कसं असतं की तुम्हाला घाबरण्याची गरज नसते. एखाद्या वेळेला 5 कंपन्या किंवा 10 कंपन्या जरी तुमच्या परफॉर्मन्समध्ये जरी नसतील तरी तुम्हाला ज्या बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या बॅकअप करून तुम्हाला तिकडे देत असतात. तर त्यामुळे त्याचा जो CAGR आहे ना म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटचा एकूण जो CAGR आहे तो तुमचा 12 ते 10% कन्सिस्टन्सी रिटर्न त्याने दिलेले आहेत. म्हणजे मागचा डेटा पाळता इथून पुढे तेवढा देईल का, तर तसं नसतं. मार्केट जसं रिटर्न्स देईल त्याप्रमाणे आहे, पण एक ॲव्हरेज रेट जो रिटर्न आहे तो रिटर्न ऑफ पर्सेंटेज जो आहे तो किती आहे, तर 12%चा आहे. हे तुम्हाला इथून समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर ₹500 पासून जर SIP चालू करायची जर असेल तर तुमच्यासाठी कोणकोणते प्लॅन्स असतील आणि कोणकोणते असे म्युच्युअल फंडचे स्कीम्स असतील जे तुम्हाला त्याच्या थ्रू तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं जर असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला व्हॉट्सअप करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 7506772773. त्याच्यानंतर माझा ईमेल ID आहे shreyasparab81@gmail.com. हे दोन्ही डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. जरी तुम्हाला काही डिटेल्सवर जर तुम्हाला या रिलेटेड काही जर क्वेरीज असतील तर तुम्ही मला त्या व्हॉट्सअप नंबरवरती DM करा किंवा ईमेल पण तुम्ही मला करू शकता. तुम्हाला जी काही तुमची क्वेरी असेल ती तुमची सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेन. सॉरी, इंटरप्शन होत जर असेल, बॅकग्राऊंडला जे दिसत असेल ते थोडं इग्नोर करा, कारण मेडिकल मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी सिटिंग करून मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा गेले आता इथून 1 महिना मी कंटिन्यू हे व्हिडिओ तुमच्या डेली बेसिसवरती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. लवकर बरा होईल आणि लवकर बरा होऊन मी तुमच्यासाठी ह्याच्याहून चांगले कॉन्टेंट बनवण्याचा रेग्युलर बेसिसवरती प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही शुभेच्छा द्या मला आणि प्रे करा की लवकरात लवकर या कंडिशनमधून बाहेर पडून तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ मी रेकॉर्ड करेन म्हणून. माझं सांगणं असंच आहे की मित्रांनो, मार्केटला घाबरू नका किंवा मार्केटला टाईम करायला जाऊ नका. इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करा. काही मदत जर लागत असेल किंवा काही तुम्हाला प्रश्न जर असतील, SIP कशी स्टार्ट करू, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू, तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेन आणि जी काही मदत लागेल त्याच्यामध्ये प्लॅनिंग करण्यासाठी ती तुम्हाला मी ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट मी द्यायला तयार आहे. माझं सांगणं तेवढं आहे की तुमचं जेवढं वय लहान असेल त्या लहान वयामध्ये जेवढं तुम्ही स्टार्ट कराल इन्व्हेस्टमेंट करायला तेवढं तुम्हाला रिटर्न्स पुढे जाऊन चांगले मिळण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, मी काही लेखसुद्धा फेसबुकवरती पोस्ट करतोय जेणेकरून एक चांगल्या प्रकारे अवेअरनेस निर्माण होईल आणि त्यातून तुम्हाला एक चांगला अवेअरनेस निर्माण होऊन तुम्ही चांगली एक वेल्थ क्रिएट करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही मी एक तुम्हाला सांगतोय की दुसरं एक एक्झाम्पल मी जर तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो, एक पारंपरिक फ्लेक्सी कॅप फंड म्हणून आहे. त्याच्यामध्ये जर आपण समजा तुम्ही 5,000ची SIP म्हणजे 2015 पासून जर आपण स्टार्ट केले तर हा फंड जो आहे तो 2013ला लॉन्च झालेला आहे आणि पारंपरिक फ्लेक्सी कॅप हा फंड भारतातला फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमधला 1 लाख AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट क्रॉस करणारा पहिला फंड आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. या फंडने जो कन्सिस्टन्सी आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगवरती जो भर दिलेला आहे ना, तो एक ॲप्रिशिएट करण्याजोगी त्यांची रिसर्च टीम आहे. त्याच्यानंतर त्यांचे फंड मॅनेजर्स आहेत आणि फंड मॅनेजर बरोबर ती जी कंपनी आहे ती सुद्धा एक कन्सिस्टन्सी आणि विश्वासार्हता दाखवणारी कंपनी आहे. त्यामुळे ह्यामध्ये जर आपण 5,000ची SIP जर आपण 10 वर्षापूर्वी जर केली असती तर त्याच्यामध्ये तुम्ही जर एकूण तुमचा जो फंड गुंतवणूक झालेली होती ती तुमची झालेली होती एकूण गुंतवणूक 6 लाखाची, बरोबर. म्हणजे जर तुम्ही विचार केलात जर आपण तर 5,000 प्रमाणे तुमचे 12
जर तुम्ही विचार केलात म्हणजे 12×5 = 60 याप्रमाणे तुमचे वर्षाचे तुमचे जमा झालेले किती असतील तर 60,000 रुपये तुमचे वर्षाचे जमा होतात आणि 10 वर्षाचे तुमचे जमा झाले 6 लाख रुपये. तर यानुसार तुम्ही 10 वर्षाची जी गुंतवणूक आहे तुमची 6 लाखाच्या आसपास तुमची जमा होते. सरासरी ह्याचा जो परतावा जो आलेला आहे तो सरासरी परतावा 13% दरम्यान जर आपण पकडला तर अंदाजित पोर्टफोलिओ मूल्य किंवा अंदाजित पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन जर तुम्ही पकडला तर 11,80,000 तुमची हे मिळते. 11,80,000 ते 12,20,000 पर्यंत तुमचं व्हॅल्युएशन येतं. हे व्हॅल्युएशन मार्केटच्या उतार चढावाप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं, हे तुम्हाला लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि नफा जो अधिक तुम्ही बघितला तर 6 लाखाहून अधिक नफा तुम्हाला याच्यामध्ये मिळालेला आहे. पण कसं असतं की म्युच्युअल फंड इज अ सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, हे तुम्हाला पण समजून चालायचं आहे. कारण म्युच्युअल फंड हा स्टॉक मार्केटवरती आधारित असल्यामुळे त्याचा जो नफा आहे तो तुमचा वरती खालती होण्याचा त्याच्यामध्ये हे असतं. दुसरी गोष्ट मित्रांनो एक लक्षात घेण्यासारखं आहे की जर म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP जर केली तर ती SIP तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे का मार्केट खाली पडतंय तर नाही मित्रांनो, ती थांबवायची नाही आहे. याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर तुम्ही लक्षात घ्या SIP चालू करण्यासाठी माझी काही मदत लागत असेल, लमसम जरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जर काही करायला माझी मदत लागत असेल तर नक्कीच माझ्या जे नंबर तुम्हाला सांगितलेला आहे 7506772773 या मोबाईल नंबरवरती नक्कीच व्हॉट्सअप करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय करेन. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी मला देणं गरजेचं आहे. तुमची अमाऊंट किती तुम्ही गुंतवताय, दुसरी गोष्ट तुमचा टाइम होरायझन किती आहे, त्याच्यानंतरला तुमची रिस्क ॲपेटाईट काय असणार आहे. हे 3 गोष्टी आणि तुमचं वय, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ना ह्या खूप मॅटर करतात. त्यामध्ये या 4 गोष्टी विचारात घेऊन तुमचा जे काय आहे इन्व्हेस्टमेंटचा जे काही प्लॅन आहे तो आपण त्याच्यानुसार ठरवणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. जर काही नक्की तुम्हाला जर या गोष्टीच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच DM करा. आणि आज या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.